नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर प्रतिनिधी तालुक्यात पाणीचाईच्या काळात जनतेला पाणी देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे त्या भागाचा प्रस्ताव येताच तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करा अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. येथील प्रांताधिकारी कार्यालयात सोमवार दिनांक 13 रोजी आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीटंचाई आढावा बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन, महावितरणचे सहाय्यक अभियंता चंद्रशेखर खैरनार, ग्रामपाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पारधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, विनोद सूर्यवंशी, जनार्दन आहेर, गुलाब भोसले, कैलास कासार यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असताना कोल्हेवाडी फाटा येथे काही जणांनी योजनेच्या कामात अडथळे निर्माण केले आहे. ते अडथळे दूर करून योजना लवकर सुरू करावी अशी मागणी तळेगाव गटातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार खताळ यांच्याकडे केली. त्यावर बोलताना ते म्हणाले की तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामामध्ये कोणी अडथळे आणत असेल तर पोलीस बंदोबस्त लावून ते अडथळे दूर करा आणि या योजनेचे काम 8 ते 10 दिवसात पूर्ण करा अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी प्रांताधिकारी, पोलीस उपाधीक्षक व जलजीवन प्राधिकरण विभागाचे अधिकाऱ्यांना दिल्या. घुलेवाडी गावातील जनता पाण्यावाचून त्रस्त आहे. तुम्हाला पाणी पुरवठ्याबाबतचे नियोजन करता आले नाही म्हणून महिला आणि नागरिकांना पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढावा लागला अशा शब्दात आमदार खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पाण्याबाबत काय उपाययोजना केल्या ते सांगा. त्यावर पाणीपुरवठा करण्यासाठी मालपाणी उद्योग समूह इरिगेशन भागातील तळे व प्रवरा नदीवरील विहीर अधिग्रहित केली असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी यांनी सांगितले. त्यावर तुम्ही जास्त वेळ ग्रामपंचायत कार्यालयात न थांबता पाणीपुरवठा कुठल्या भागात झाला आहे किंवा नाही याची पाहणी करा आणि सर्वांना समप्रमाणात पाणी कसे वाटप करता येईल याचे नियोजन करा असेही आमदार अमोल खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांना सांगितले. तालुक्यातील जलजीवन योजनेचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकदा तर मी स्वतः 2 वेळा आढावा घेतला गेला होता परंतु अद्यापही या योजनेचे कामे पूर्ण झाले नाही. परंतु ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी अधिकारी काम पूर्ण झाले आहे असे म्हणत आहे. हे काम खरंच पूर्ण झाले आहे की नाही हे 15 दिवसानंतर गावागावातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या समवेत मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहे. यानंतर मी बीडीओ साहेबांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांचा आढावा बैठक आपण बोलावली आहे. साहेब, आधी मी 25-26चा जो टंचा आराखडा आहे त्याबाबत घोषणेकडे यावर्षीचा जो टंचा आराखडा आहे त्यात आपण 64 गावं घेतलेली आहेत, 199 वाड्या घेतलेल्या आहेत आणि 77 उपाययोजना घेतलेल्या आहेत. साहेब, त्यापैकी आपण सार्वजनिक विहिरीतल्या 2 विहिरींचा गाळा काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे अशा 22 विहिरी आहेत, टँकर भरण्यासाठी 3 उद्भव आहेत आणि पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर असे 44 असे एकूण 77 उपाययोजना आपण प्रस्तावित केल्या आहेत. तर आजची जर का स्थिती सांगायची म्हटली तर आज आपल्याकडे 10 गावं, 7 गावठाण आणि 21 वाड्या यासाठी आपण जवळपास 15,000 लोकसंख्येसाठी जवळपास 7 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करत आहोत. आज रोजी आमच्या कार्यालयात 2 प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्याचे भूजलचे दाखले प्राप्त झाल्यानंतर त्यांचे प्रस्ताव देखील आज आम्ही सादर करून तिथे देखील उद्या टँकर सुरू होणार आहे. आज भूजलचे दाखले जीएसडी अंदाजामुळं यावर्षी पावसाचा थोडा
अंदाज कमी जास्त आहे आणि आत्ताच उन्हाळा परिस्थिती भयंकर जाणवती. पिण्यासाठीच पाण्याचा मोठा प्रश्न आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जाणवतो. दुर्दैवाने जलजीवनचे कामं एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात होतं, आदरणीय मोदी साहेबांनी हर घर नल हर घर जल च्या माध्यमातून प्रयत्न ठेवला होता, परंतु संगमनेरमध्ये योजनेचा अक्षरशः जलजीवनच्या वाट्याबोळ झाला. त्यामुळं त्याच्यावरती मी नंतर येतो. परंतु आता ज्या आपण आढावा जे काही उपाययोजना केल्यात त्याची थोडी माहिती व्हिडिओ साहेब गाववाईज जर दिली, कुठल्या कुठल्या गावांना तुम्ही हे केलंय तर म्हणजे त्याचा थोडा अंदाज येईल. सर, आपला ऑक्टोबर ते जून असा टंचा आराखडा, याच्यात आपला ऑक्टोबर ते डिसेंबर 25 हा कालावधी निरंक होता. या कालावधीत आपण टँकरनी कुठे पाणी पुरवठा केला नाही आणि तसेच कोणती विहीर देखील अधिग्रहण करावी लागली नाही आपल्याला. त्याच्यानंतर जानेवारी ते मार्चचा जो टप्पा होता, दुसरा टप्पा, तर त्यात आपल्याला 24 मार्च रोजी पहिला प्रस्ताव प्राप्त झाला होता आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या सर्व मंजुऱ्या वगैरे घेऊन तेव्हा कलेक्टर ऑफिसकडे आपल्याला मंजुरी होती. त्यानंतर आपण 5 तारखेला पहिला टँकर सुरू केला. त्याच्यामुळे जानेवारी ते मार्च महिन्यात देखील दुसरा टप्पा सुद्धा आपला निरंक होता. त्यानंतर आजची स्थिती जर का बघितली तर आजच्या स्थितीत आपल्याकडं 10 गावांमध्ये टँकर सुरू आहे. तर त्यात प्राधान्याने आपण डोळासनेमध्ये डोळासने गावठाण, बांबळेवाडी, कानेवाडी, धुमाळवाडी, डुगरवाडी आणि माळवाडी अशा 5 ठिकाणी जवळपास 2000 लोकसंख्येसाठी आपला टँकर सुरू आहे. तिथं आपण दैनंदिन प्रत्येक वाडीला लोकसंख्येच्या प्रमाणात 20 लिटर प्रतिमाशी प्रतिदिन अशा पद्धतीने आपण पाणी पुरवठा करत आहोत. 5 तारखेला पहिला टँकर सुरू झाला. तिथं आज रोजी जवळपास आपल्या 16 खेपा असतात या एकत्रित यासाठी. त्याच्यानंतर पिंपळगाव देपाचं जे गावठाण आहे तिथं आपली 2050 एवढी लोकसंख्या आहे. तिथं आपल्या 4 दैनिक खेपा होतात. तिथं देखील टँकर सुरू झालेला आहे 5 तारखेला. त्यानंतर खंडेरायवाडी आहे. खंडेरायवाडीमध्ये गावठाण आणि ठाकरवाडी आणि उपळी इथं जवळपास 1300. मी यापूर्वी सांगितलंय अधिकारी कर्मचाऱ्यांना, विशेषतः महिला अधिकारी असेल, कर्मचारी असेल, आपल्याला कोणी त्रास देत असेल मला व्यक्तिशः सांगा. कुठलाही कार्यकर्ता असो, तो कुठल्या पक्षाचा असो, कुणी असो, त्रास देत असेल त्यांची माहिती द्या. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू, त्यांना सुधारण्यासाठी आम्ही सांगू. परंतु आपल्याकडून सुद्धा आपण शासनाचे लोकप्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे प्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे आम्ही प्रतिनिधी आहेत तिथे उपस्थित बरेचसे. तर एक समन्वय राहिला पाहिजे सगळ्यांमध्ये, कारण हा समन्वय राहिला तरच हे टंचाई सारखे विषय असेल किंवा गावातील इतर प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असेल, हे तत्काळ मार्गी लागतील अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना ज्या विभागांना देण्यात आल्या त्याबाबत त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. पुढच्या महिन्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत आढावा बैठक प्रांत ऑफिसला किंवा कुठल्या तरी कार्यालयामध्ये आपण घेणार आहे. त्यामुळं आज ज्या सूचना झाल्या त्याचा आढावा सुद्धा मी त्यावेळेस घेईल. पुन्हा सांगाल कुठल्या बाबतीत व्हिडिओ साहेब टँकरच्या बाबत हलगर्जीपणा होऊन देऊ नका. जिथं मागणी येईल तिथं तत्काळ आपल्याला टँकर शासकीय म्हणा खासगी म्हणा टँकर आपल्याला सुरू करून लोकांना पाण्याचा अडचणीला सामना करावा लागणार नाही याची काळजी घेऊ. जलजीवनच्या बाबतीत सांगितलं मी 15 दिवसानंतर मी स्वतः प्रत्येक ठिकाणी पाहणी करायला जाणार आहे. त्यामुळे जे आता काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या तिथं प्रत्यक्ष गावात तुमच्या आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा रीतसर पंचनामा करून व्हिडिओ शूटिंग काढून त्याची तसा अहवाल आपण देऊन त्या ठेकेदाराला जर बिलं जास्त अदा करण्यात आली असेल तर त्याच्याकडून ते काम पुन्हा करून घेण्यात येईल. आणि जर त्यांनी काम निकृष्ट केलेलं असेल, त्याचे बिलं बाकी असेल तर जोपर्यंत होते ते काम चांगल्या पद्धतीने करून देत नाही तोपर्यंत त्याचे बिलं काढले जाणार नाही. या पद्धतीच्या काळजी अधिकाऱ्यांनी, एमजीपीच्या असेल, पाणी पुरवठ्याच्या असेल, सगळ्यांनी
घ्यायची आहे. यानंतर मला वाटत नाही आता काही विषय राहिले असेल, परंतु असेल कर्मचारी असेल, आपल्याला कोणी त्रास देत असेल, मला व्यक्तिशः सांगा. कुठलाही कार्यकर्ता असू, तो कुठल्या पक्षाचा असू, कुणी असू, त्रास देत असेल त्यांची माहिती द्या. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू, त्यांना सुधारण्यासाठी आम्ही सांगू. परंतु आपल्याकडून सुद्धा, आपण शासनाचे लोकप्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे प्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे आम्ही प्रतिनिधी आहेत तिथं उपस्थित बरेचसे, तर एक समन्वय राहिला पाहिजे सगळ्यांमध्ये. कारण हा समन्वय राहिला तरच हे टंचाई सारखे विषय असेल किंवा गावातील इतर प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असेल, हे तत्काळ मार्गी लागतील अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना ज्या ज्या विभागांना देण्यात आल्या त्याबाबत त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. पुढील 1 महिन्याला, पुढच्या महिन्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत आढावा बैठक प्रांत ऑफिसला किंवा कुठल्या तरी कार्यालयामध्ये आपण घेणार आहे. त्यामुळे आज ज्या सूचना झाल्या त्याचा आढावा सुद्धा मी त्यावेळेस घेईल. पुन्हा सांगेल, कुठल्या बाबतीत बीडीओ साहेब टँकरच्या बाबत हलगर्जीपणा होऊन देऊ नका. जिथं मागणी येईल तिथं तत्काळ आपल्याला टँकर, शासकीय म्हणा खासगी म्हणा, टँकर आपल्याला सुरू करून लोकांना पाण्याचा अडचणीला सामना करावा लागणार नाही याची काळजी घेऊ. जलजीवनच्या बाबतीत सांगितलं मी 15 दिवसानंतर मी स्वतः प्रत्येक ठिकाणी पाहणी करायला जाणार आहे. त्यामुळे जे आता काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या तिथं प्रत्यक्ष गावात तुमच्या आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा आमदार आहे. यानंतर मी बीडीओ साहेबांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज टंचा आढावा बैठक आपण बोलावली आहे. साहेब, आधी मी 25-26 जो टंचा आराखडा आहे त्याबाबत घोषणाकडे यावर्षी जो टंचा आराखडा आहे त्यात आपण 64 गावं घेतलेली आहेत, 199 वाड्या घेतलेल्या आहेत आणि 77 उपाययोजना घेतलेल्या आहेत. साहेब, त्यापैकी आपण सार्वजनिक विहिरीतल्या 2 विहिरींचा गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे असे 22 विहिरी आहेत, टँकर भरण्यासाठी 3 उद्भव आहेत आणि पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर असे 44, असे एकूण 77 उपाययोजना आपण प्रस्तावित केल्या आहेत. तर आजची जर का स्थिती सांगायची म्हटली तर आज आपल्याकडे 10 गावं, 7 गावठा आणि 21 वाड्या, यासाठी आपण जवळपास 15,000 लोकसंख्येसाठी जवळपास 7 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करत आहोत. आज रोजी आमच्या कार्यालयात 2 प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्याचे भूजलचे दाखले प्राप्त झाल्यानंतर त्यांचे प्रस्ताव देखील आज आम्ही सादर करून तिथे देखील उद्या टँकर सुरू होणार आहे. आज भूजलचे दाखले GS2 आता अंदाजामुळं यावर्षी पावसाचा थोडा अंदाज कमी जास्त आहे आणि आत्ताच उन्हाळा परिस्थिती भयंकर जाणवती. पिण्यासाठीच पाण्याचा मोठा प्रश्न आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जाणवतो. दुर्दैवाने योजनेचा अक्षरशः जलजीवनच्या वाट्याबोळ झाला, त्यामुळं त्याच्यावरती मी नंतर येतो. परंतु आता ज्या आपण ही आढावा जे काही उपाययोजना केल्यात त्याची थोडी माहिती व्हिडिओ साहेब गाववाईज जर दिली, कुठल्या कुठल्या गावांना तुम्ही हे केलंय तर म्हणजे त्याचा थोडा अंदाज आहे. सर, आपला ऑक्टोबर ते जून असा टंचा आराखडा, याच्यात आपला ऑक्टोबर ते डिसेंबर 25 हा कालावधी निरंक होता. या कालावधीत आपण टँकरने कुठे पाणी पुरवठा केला नाही आणि तसेच कोणती विहीर देखील अधिग्रहण
तसेच कोणती विहीर देखील अधिग्रहण करावी लागली नाही आपल्याला. त्याच्यानंतर जानेवारी ते मार्चचा जो टप्पा होता, दुसरा टप्पा, तर त्यात आपल्याला 24 मार्च रोजी पहिला प्रस्ताव प्राप्त झाला होता. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या सर्व मंजुऱ्या वगैरे घेऊन तेव्हा कलेक्टर ऑफिसकडे आपल्याला मंजुरी होती. त्यानंतर आपण 5 तारखेला पहिला टँकर सुरू केला. त्याच्यामुळे जानेवारी ते मार्च महिन्यात देखील दुसरा टप्पा सुद्धा आपला निरंक होता. त्यानंतर आजची स्थिती जर का बघितली तर आजच्या स्थितीत आपल्याकडं 10 गावांमध्ये टँकर सुरू आहे. तर त्यात प्राधान्याने आपण डोळासनेमध्ये डोळासने गावठाण, बांबळेवाडी, कानेवाडी, धुमाळवाडी, टिगरवाडी आणि माळवाडी असे 5 ठिकाणी जवळपास 2000 लोकसंख्येसाठी आपला टँकर सुरू आहे. तिथं आपण दैनंदिन प्रत्येक वाडीला लोकसंख्येच्या प्रमाणात 20 लिटर प्रतिमाशी प्रतिदिन अशा पद्धतीने आपण पाणी पुरवठा करत आहोत. 5 तारखेला पहिला टँकर सुरू झाला. तिथं आज रोजी जवळपास आपल्या 16 खेपा असतात या एकत्रित यासाठी. त्याच्यानंतर पिंपळगाव देपाचं जे गावठाण आहे तिथं आपली 2050 एवढी लोकसंख्या आहे. तिथं आपल्या 4 दैनिक खेपा होतात. तिथं देखील टँकर सुरू झालेला आहे 5 तारखेला. त्यानंतर खंडेरायवाडी आहे. खंडेरायवाडीमध्ये गावठाण आणि ठाकरवाडी आणि उपळी इथं जवळपास 1300 मी यापूर्वी सांगितलंय, अधिकारी कर्मचाऱ्यांना, विशेषतः महिला अधिकारी असेल, कर्मचारी असेल, आपल्याला कोणी त्रास देत असेल मला व्यक्तिशः सांगा. कुठलाही कार्यकर्ता असो, तो कुठल्या पक्षाचा असो, कुणी असो, त्रास देत असेल त्यांची माहिती द्या. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू. त्यांना सुधारण्यासाठी आम्ही सांगू. परंतु आपल्याकडून सुद्धा आपण शासनाचे लोकप्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे प्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे आम्ही प्रतिनिधी आहेत तिथं उपस्थित बरेचसे. तर एक समन्वय राहिला पाहिजे सगळ्यांमध्ये. कारण हा समन्वय राहिला तरच हे टंचाई सारखे विषय असेल किंवा गावातील इतर प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असेल, ते तात्काळ मार्गी लागतील अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना ज्या ज्या विभागांना देण्यात आल्या त्याबाबत त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. पुढील 1 महिन्यानं पुढच्या महिन्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत आढावा बैठक प्रांत ऑफिसला किंवा कुठल्या तरी कार्यालयामध्ये आपण घेणार आहे. त्यामुळं आज ज्या सूचना झाल्या त्याचा आढावा सुद्धा मी त्यावेळेस घेईल. पुन्हा सांगल, कुठल्याही बाबतीत बीडीओ साहेब टँकरच्या बाबत हलगर्जीपणा होऊन देऊ नका. जिथं मागणी येईल तिथं तात्काळ आपल्याला टँकर, शासकीय म्हणा खासगी म्हणा, टँकर आपल्याला सुरू करून लोकांना पाण्याच्या अडचणीला सामना करावा लागणार नाही याची काळजी घेऊ. जलजीवनच्या बाबतीत सांगितलं मी 15 दिवसानंतर मी स्वतः प्रत्येक ठिकाणी पाहणी करायला जाणार आहे. त्यामुळे जे आता काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या तिथं प्रत्यक्ष गावात तुमच्या आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा रीतसर पंचनामा करून व्हिडिओ शूटिंग काढून त्याची तसा अहवाल आपण देऊन त्या ठेकेदाराला जर बिलं जास्त अदा करण्यात आली असेल तर त्याच्याकडून ते काम पुन्हा करून घेण्यात येईल. आणि जर त्यांनी काम निकृष्ट केलेलं असेल, त्याचे बिलं बाकी असेल तर जोपर्यंत होते ते काम चांगल्या पद्धतीने करून देत नाही तोपर्यंत त्याचे बिलं काढले जाणार नाही. या पद्धतीच्या काळजी अधिकाऱ्यांनी एमजीपीच्या असेल, पाणी पुरवठ्याच्या असेल, सगळ्यांनी घ्यायची आहे. यानंतर मला वाटत नाही आता काही विषय राहिले असेल. परंतु असेल, कर्मचारी असेल, आपल्याला कोणी त्रास देत असेल मला व्यक्तिशः सांगा. कुठलाही कार्यकर्ता असो, तो कुठल्या पक्षाचा असो, कुणी असो, त्रास देत असेल त्यांची माहिती द्या. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू. त्यांना सुधारण्यासाठी आम्ही सांगू. परंतु आपल्याकडून सुद्धा आपण शासनाचे लोकप्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे प्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे आम्ही प्रतिनिधी आहेत तिथं उपस्थित बरेचसे. तर एक समन्वय राहिला पाहिजे सगळ्यांमध्ये. कारण हा समन्वय राहिला तरच हे टंचाई सारखे विषय असेल किंवा गावातील इतर प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असेल, हे तात्काळ मार्गी लागतील अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना ज्या ज्या विभागांना देण्यात आल्या त्याबाबत त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. पुढील 1 महिन्यानं पुढच्या महिन्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत आढावा बैठक प्रांत ऑफिसला किंवा कुठल्या तरी कार्यालयामध्ये आपण घेणार आहे. त्यामुळं आज ज्या सूचना झाल्या त्याचा आढावा सुद्धा मी त्यावेळेस घेईल. पुन्हा सांगल, कुठल्याही बाबतीत बीडीओ साहेब टँकरच्या बाबत हलगर्जीपणा होऊन देऊ नका. जिथं मागणी येईल तिथं तात्काळ आपल्याला टँकर, शासकीय म्हणा खासगी म्हणा, टँकर आपल्याला सुरू करून लोकांना पाण्याच्या अडचणीला सामना करावा लागणार नाही
याची काळजी घेऊ. जलजीवनच्या बाबतीत सांगितलं मी 15 दिवसानंतर मी स्वतः प्रत्येक ठिकाणी पाहणी करायला जाणार आहे. त्यामुळे जे आता काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या तिथं प्रत्यक्ष गावात तुमच्या आल्यानंतर प्रत्यक्ष अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.